प्रणाली पाण्याची जाधव. आज मी तुम्हाला पाण्यात विरघळणारे वस्तू आणि पाण्यात न विरघळणारे वस्तू दाखवणार आहे. तर बघूया या प्रयोगासाठी कोणते पदार्थ विरघळतात आणि कोणते पदार्थ विरघळत नाही. तर माझ्याकडे आहे या प्रयोगासाठी थोडीशी तुरटी, निरमा, साखर आणि मीठ. आणि माझ्याकडे इकडे आहे खोबर तेल, लाकडाचा भुसा, गव्हाचे पीठ, थोडीशी माती आणि थोडीशी हळद. चला तर आपण पहिल्यांदा टाकूया ह्याच्यात तेल आणि बघूया की ह्याच्यात तेल विरघळतंय का नाही. आता ह्याला थोडेसे ढवळायचे. चला तर तुम्हाला हे तेल पाण्यावर तरंगायले दिसेल. आता आपण बघूया ह्या चारीमधून कोणते वस्तू विरघळते आणि कोणते वस्तू विरघळत नाही. तर आपल्याला पहिल्यांदा टाकायचे थोडंसं मीठ, आणि ह्याला आता पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे. आता तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकता की आता मीठ तुम्हाला दिसेना झाले. तर आता आपण टाकूया साखर. आता ह्याला पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे. हे बघा आता साखर पण विरघळून गेलेली आहे. आता आपल्याला टाकायचंय थोडीशी तूर. आता ह्याला पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसेनाशी झालेली आहे. पण ही पाणी कसले झालेले आहे. आता आपण टाकूया थोडासा निरमा. तर हे बघा आता हे निरमा पण पाण्यात विरघळून गेलेला आहे. आता आपण सर्व विरघळलेले पदार्थ पाहिले आहेत. आता आपण न विरघळणारे पदार्थ पाहूयात. तर पहिल्यांदा मी टाकणार आहे थोडंसं पीठ गव्हाचं. आता ह्याला पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे. तर हे बघा हे गव्हाचं पीठ विरघळलेले नाही. हे पाण्यावर अजून सहित तरंगत आहे. आता आपल्याला टाकायची आहे थोडीशी माती. आता हे माती आपल्याला ढवळायची आहे. तर हे बघा हे माती विरघळण्याच्या ऐवजी खाली जाऊन बसलेली आहे. आता आपण टाकूया
थोडीशी हळद. आता आपण ह्याला पूर्णपणे ढवळून घेऊ. तर हे बघा, हळद पण ह्याच्यात विरघळलेली नाही. आता आपण टाकूया थोडासा लाकडाचा भुसा. आता बघूया की लाकडाचा भुसा विरघळतो का नाही. आता आपल्याला हे लाकडाचा भुसा पूर्णपणे ढवळायचा आहे. तर हे बघा, लाकडाचा भुसा पण विरघळलेला नाही. तर आपण आता हे सर्व पदार्थ पाण्यात टाकून बघितले. हे मीठ, साखर, तुरटी आणि निरमा हे पाण्यात विरघळले आणि तेल, लाकडाचा भुसा, गव्हाचे पीठ, माती आणि हळद हे पाण्यात विरघळलेले नाही.